हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच धवला गीत म्हणजे धवला गीत हे आमच्या लग्नामध्ये धवलारी नसते, तिचा मान एक ब्राह्मणासारखा असतो. म्हणजे लग्नामध्ये जशी तुमच्या भटजीची गरज आहे, भटजीशिवाय तुमचं लग्न नाही आहे, तसंच आमच्या आगरी कोळी समाजामध्ये धवलारीन बाय हिचा खूप मोठा मान आहे. ती ब्राह्मणाप्रमाणे आहे आणि लग्नामध्ये जेवढ्या विधी होतात त्या प्रत्येक विधीशी रिलेटेड असं एक गाणं आहे. हे एक आमची परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि या धवल्या गीतांचा आज कॉम्पिटिशन होणार आहे तुर्बा सामंत विद्यालयामध्ये, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. एक सॉफ्ट कॉर्नर आहे आमचं, या शाळेशी आमचं एक खूप छान असं नातं आहे. आपल्या नवी मुंबईच्या तुर्ब्या गावामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पार पडणार आहे आणि मी डेफिनेटली या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहे. त्याचप्रमाणे खूप सारे मान्यवर आणि यूट्यूबर्स देखील तिथे येणार आहेत. सो हा ब्लॉग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होईल. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, एन्जॉय करा. आणि धवला म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही आगरी कोळी समाजातले नाही आहात तर डेफिनेटली तुम्हाला हे जाणून घ्यायला इथे भेटणार आहे की धवला म्हणजे काय. चला तर वेळ न घालवता लगेचच निघूया आपण तुर्बा या गावामध्ये सामंत विद्यालय. हॅलो. हां, तल्या पाण्याच्या काय काय बोलणार ते माहिती सांगा. नवरा चौका बसाला. तल्या पाण्याच्या मोगऱ्या तो आयला अंतरा भारी हो राम कोरीत कल्या लक्ष्मण बरी परल्या हो लक्ष्मण बरीत परल्या सीताबाई गुंफीत माला हो सीताबाई गुंफीत माला. कसं काय तुला माहिती होतं का 3 मिनिटं व्हायला बघ तुम्ही बस मी आता बस कपडे. हा वहिनी वा बघा. हा जाऊ दे, आईने 2 मिनिटात आईसाठी जोडा झाला बिंदास बसलेले आहे. ऐका मी बोलाल. हा घाबरलीस अगं मना आवाज द्यावाच आकडे हे बघ. नाही तू नको घाबरू. हे बघ मी तुझ्यासाठी एक डायलॉग बोलताय. आमचे डोकरीचे वटाची उरली कौला, आमचे डोकरीचे वटाची उरली कौला, तरी ती परंपरा जपण्यासाठी अजून गाताय धवला. आईसाठी जोरदार झाल्या. अरे घाबराचं काय काय बंदूक घेऊ कोण बेसले आहे, कोण घेतले बंदूक हाय कोणतो बंदूक आहे आपण उतरायचं आपल्याला. ये घाबरले बिचारी. पाणी बिणी द्या जरा. हलू हलवा आई हलू. वैशाली पाटील. सो फ्रेंड्स, गेल्या काही वर्षा अगोदर म्हणजे आमच्या माइंडमध्ये अशी थिंकिंग होती की याच्या पुढे जी आगरी कोळी समाजामध्ये लग्न होतात तेव्हा आपल्याला धवलारीन अवेलेबल होईल की नाही. कारण तेव्हा असं होतं की काही वयस्कर स्त्रिया होत्या त्याच फक्त धवला वगैरे बोलत होत्या. आणि आता जर तुम्ही बघायला गेलात तर अवनीताई पाटील यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज बऱ्याचशा यंग महिला या क्षेत्रामध्ये धवला शिकत आहेत किंवा धवला गात आहेत. त्याच्यातल्याच या आमच्या सांपड्या गावातल्या आमच्या वहिनी आहेत. आणि बघा आज या इथे तुमच्यासमोर किती छान असं धवला सादर करत आहेत. यो दर्शन ना मागचा जय सद्गुरू बैठक बोल्या जय सद्गुरू. यो मागचा दैसर ना कुठला पनवेल दैसर. तर पनवेल दैसर पण आला तर खूप लांबून आले. खरंच घाबरू नका. पाठीमाग आई बेसलाय जाम घाबरले. तिला थांब तुला पाणी येते तू घाबरू नको बिंदास बोलायचं. सगळे आपले लोक आहे. दादांनी तुम्हाला एवढा मोठा व्याज दिला घाबरायचं कोणाला आहे. दादा स्वतः उभे आहेत तिथे तुमच्यासाठी बिंदास. पहिला काय बोलणार त्याची माहिती द्या बोलता. आता नारायण देवचा गाणं बोलतो ना. गोराच्या गोरचरणे गोराच्या गोरचरणे गावत्रीचे जना बालनी आणि गंगाचा पाणी बालनी आणि नारायण देवाची बालनी सार येले गज देवाची
मस्त भारी होता, आवाज भारी होता ना, समजलं ना थोडा. यानंतर आपल्या समोर नेक्स्ट स्पर्धक येत आहे पुष्पलता ठाणेकर, ठाणे कोळीवाडा. याई बाबा याई, बघा खूप छान खूप छान, अप्रतिम. बस याई बस. हां बोलाई, एकविरा मारते की जय. जोरशी बोलशील आई. आई तुमचं वय काय आहे? 75. हां बघा 75. टाळ्या होऊन जाऊ द्या आईसाठी. लहान बाळ आणि 60 नंतरच्या ज्या आई आहेत त्या पण एक बाळासारख्या आहेत. जेव्हा छोटा बाळाला आपण स्टेजवर पाठवतो एक तर तो रडतो, नाही तर घाबरतो, काय तर दोन्हीत एक करतो. तसाच ह्या आमच्या आई आहेत. आज 75 वय आहे, म्हणजे त्या लहानही समजू शकतात आणि आपल्यासाठी मोठी आई आहेत आणि त्या इथे आल्यात. खरंच मानाची गोष्ट आहे. आज एवढं वय असताना त्यांनी हे धाडस केलंय, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. मी जे गाणं म्हणणार आहे ते वरमाईचं आहे. वरमावलीला गाणं बोलते. मोडीली उचलान केली जावलीची बन, मोडीली उचलान केली जावलीची बन, जावलीच्या बनाखाली कोण बार जाऊ बी, जावलीच्या बनाखाली कविता बार जाऊ बी. आई झालं. सांजे परले गे सांजे परले, येते उंगवले चांदू गे. ए उठा उठा तुम्ही नवऱ्याच्या आजारी जने वाल्या तुम्ही. तुमचा नातू जाते जनके शिंदेच्या सैवाराशी गे. ए सैवार मानीला घाट खपला आई, वेल खपला. मस्त, खूप छान खूप छान आई. उलटून जेलीसाठी तरी धवला गातान आमच्या डोकरी, पण थवाच हाताने धरली काठी. आईसाठी जोरदार टाळ्या. आई खूप छान खूप छान मस्त. अशा एक मिनिट, त्यांच्याबद्दल एक सांगायचं आहे की ह्या जुन्या ग्रॅज्युएट झालेल्या धवलारी नाही आणि त्यांचं धवल्यांचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. कोळी समाजाचा पूर्ण धवला त्यांनी लिहून काढलेला आहे आणि हे जे धवले त्यांनी गायले हे पूर्ण कोळी समाजात गायलेले धवले. वा, असं म्हणजे आधी तर मला वाटलं खाली डवलाच गातात, पण आज पूर्ण त्यांनी डवल्याचं पुस्तक आणि एवढे वर्ष झाले ते करतात आणि ग्रॅज्युएट आहेत. ग्रॅज्युएट व्हायचं आहे म्हणजे 10वी नापास, 12वी ती 80 आजूबाजूची पास आहे. आई बघा किती मानाची गोष्ट आहे आणि किती मानाने सांगतात की मना माझे सासऱ्यांनी शिकवलं. 75 साली बाबांना म्हटलं मला कॉलेजला जायचं. वा. आई काय तुमच्या सासऱ्यांचं नाव होतं? यशवंत विठू कोळी. तर बाबांसाठी जरा जोरदार टाळ्या. असेच सासरे बना, असेच नवरे बना की आपल्या बायका घरात बसल्या जेवण बनवल्या तरी त्यांचा कॉलेज आणि शिक्षण पुरं होऊ द्या, म्हणजे त्या 11 मोबाईल मध्ये रील्स मध्ये जाणार नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला बोलू नका आम्ही रील्स बनवता, कारण की आमचं काम आहे ते. खरंच खूप मनापासून जोरदार टाळ्या. कारण खरंच आपला हा आगरी आणि कोळी समाज जो आहे हा मातृसत्ताक समाज आहे आणि आज याचं जिवंत उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की त्या काळामध्ये काहीही सोयी सुविधा नसताना देखील त्यांनी इतकं शिक्षण पूर्ण केलं आणि आता सरांनी जसं सांगितलं की त्यांचं स्वतंत्र पुस्तक धवलगीतांचं आहे, ही खरंच वाखाणण्याची बाब आहे. तर जोरदार टाळ्यांनी खरंच त्यांचं कौतुक करूया आपण. ज्यात महिलांना घराची प्रमुख जबाबदारी असते आणि त्या मासे विक्री करून कुटुंब चालवत असतात. आगरी कोळ्यांच्या महिलांचे सोन्याचे दागिने हे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक आहे. कारण पुरुष समुद्रात दीर्घकाळ असल्याने बँकिंग सुविधा पूर्वीच्या काळी नव्हत्या, तेव्हा सोने हेच बचत साधन ठरते.
होळी, नारळी पौर्णिमा, पौर्णिमा, साखरपुडा आणि लग्न सोहळ्यांमध्ये पारंपरिक कोळी गीते, नाच हा या संस्कृतीचा प्रमुख भाग आहे. चला तर आपण बघूया नटराज डान्स अकॅडमी प्रस्तुत ऑल्विन पाटील दिग्दर्शित संस्कृती आगरी कोळ्यांची. जोरदार टाळ्यांनी या कलाकारांना आपण मंचावर आमंत्रित करूया. अरे माईक माईक नारली पुनवचा मनी आनंद ताई माईक दे. मावना ओल्यांचे दुनियेचा. इथे आलात खरंच मनापासून तुमचा धन्यवाद आहे. आणि वेळोवेळी असं बोलत ते माझा रवला मीच गाईल असं नाहीये सरांचं. सर मलाही म्हणतात की रंजिता तूही गाऊ शकतो आणि आपल्या अशा लोकांना प्रवृत्त करणे आणि थोडं मदत करण्याचं सर नेहमीच करत असतात. सर तर 2 शब्द तुम्ही बोलायचं आहे. आणि आमच्या या दौलातून बसल्या आहेत शिकण्या सुंदर सुंदर बघा त्याच्या मस्त नटून आल्या आणि सगळ्या आनंद नटील. घाबरायचं नाही. आपलाच गाव, आपलाच शहर, आपला सगळा, आपलीच नवी मुंबई. आणि खरंच चंद्रकांत पाटील आणि कविताताई पाटील मी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद करते. कारण की आपल्या या महिलांना स्टेज देणं खूप पॉसिबल नाही आपल्यासाठी. आणि कधी कधी म्हणतात की धवळा आणि मांडवाच्या बाजूला का, कारण काय सांगू शकाल? जर धवलाळीनं मांडवाच्या बाजूला नसेल, तिथे विधी चालू आहे, ती धवलाळी बारीक लक्ष देऊन आपलं बघत असतं की हा विधी चाललेला आहे. भले नांदाचा असेल, काकण बांधाचा असेल, ती मध्ये बसेल का? नाही बसू शकणार. ती बारीक लक्षाने बघत असतो. बघा एक आपण काकण बांधा एक तुम्हाला मुळ्याचा दौरा सादर करतो मी. धवलाळची कधी कधी पूर्वी अशी ऍक्शन पण असायची. दांडी कोलवा नाही बोलवा, दांडी कोलवा नाही बोलवा, मोठ्यांचा नवरा मोया पलकेच कर बाजूला होती का? मोठ्यांचा नवरा मोया बसला, मोठ्यांचा नवरा मोया बसला, सोन्याचा अवतार रुपयाच्या दारा. असा प्रकार धवलारी म्हणजे ती बाजूला काही विधी चालू असतो. म्हणून धवलारी बारीक लक्ष लावते काय तिथे पाहिजे काय नको. फक्त एवढं की चंद्रकला ताईंच्या तोलून जी धवलगीतं झाली ती एवढी सुंदर झाली. आजपर्यंत मी 85 ते 90 पासून यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आवाज दादा इथे आले, दादांचं मी खूप मनापासून धन्यवाद करते. तुमच्या मनापासून धन्यवाद रंजिता ताई, संगीता ताई. तर आपले राकेश भोईर एंटरटेनमेंट चॅनलवर तर तुम्ही पूर्ण हा धवल्याचा कार्यक्रम बघू शकता. त्यानंतर आपले किशोर दादा आहे, एक आर्टिस्ट आहे, ते सुद्धा आले. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते. गणेश कोहली, मी बेलपाडकर, आपले फेमस असे ब्लॉगर गणेश दादांचं मी मनापासून धन्यवाद करते. त्यानंतर आमचे लाडके सर्वांचे असे मॅक दादा ते सुद्धा आलेले आहे. त्यांच्याही ब्लॉगला तुम्ही आपला सगळा हा कार्यक्रम बघू शकता. त्यानंतर आपल्या आगरी कोळी समाजाचा असा लाडका चॉकलेट बॉय म्हणजे आपला सॅमी कलन दादा, त्याचंही ते आगमन झालेलं आहे. सॉरी, बडा धमाका म्हणजे आमचा रुपांश पण आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आले. तर सगळ्यांसाठी मी मनापासून धन्यवाद करते. तुम्ही काय गाणार आहे आणि कशी विधी आहे किंवा काय नाही तुम्ही सांगा याच्यामध्ये. मी कसं सांगू? ओटण्याचा गाणे ओटणा घेऊन आले चांदा सुरव्याचे बाराजा. ओटणा घेऊन आले गणपती देवाचे बाराजा. ओटणा घेऊन आले खंडराय देवाचे बाराजा. सो फ्रेंड्स, धवलारीन बाय म्हणून जगभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या आवडीताई देखील आपल्या समोर येत आहेत. सारबाई देवी तुर्वे गावात नाव तिचा मोठा. तुर्वे गावात नाव तिचा मोठा. तिने लावी लागा धावला
झेंडा तिने लाविला गो धवलारणींचा झेंडा तुर्बे गावात ग गावात नाव तिचा मोठा तुर्बे गावात ग गावात नाव तिचा मोठा आयलाय गो नारळी पुनवचा पायी घेतल्याची रमिरी जोता कणिकराया मोतियाचा डोळे बांधिल्या पागऱ्या कणिकराया मोतियात अति जतल्या गोलाच्या या काट्या कणिकराया मोतियात आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा अरे बेगीन नागाचा घ्या नाही तर कासाराचा घ्या बसा गाडी पाटवा बोई बोलवा गाडी पाटवा बोई बोलवा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा माया वैसाला सांसुर्य वारा माया वैसाला दर देवारा निकराया मोतियाचा आलं बासू ताराचे आले कनिकराया मोतिया तुला बोल सुतारा खूप छान आई मस्त मस्त आई थांबा खूप छान गायल्या आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तर या इकडे या. आपल्या कशा महिला आहेत ना थोड्याशा स्टेजवर आल्यावर घाबरतात तर घाबरायचा काहीच गरज नाही हे स्टेज मिनी पण नाही दिला या आवडी बेसल्याने आणि कोणी नाही दिला आपल्या दादांनी दिल्या आणि दादांचं म्हणणं आहे तुम्ही मला जो बोलता येईल जो करता येईल एकदम मनाने करा घाबरू नका नारायण त्यांना गरायरी वानसाचा कामू सालियार नारायण बलिराजा सोपायानी सनी आई तुम्ही जे बोलणार आहात ना त्याच्या आधी माहिती द्या का मी ह्याचा दौलाज येतोय त्याचा दौलाज येतोय नाही तर कोणचा कौलाज येतोय ते पण सांग तुझा त्याचा जाऊ लागेल सकाळी जाता वाटतो ना हा त्याचा जाऊ येते जाता ग तुरडीचा त्याचा कुटा ओलेचा कुटा ग ओलेचा त्याचा गला ग ओलेचा गला ग गवलेचा त्याचा प्यारा बावरेचा सो गाईज या आहेत आपल्या वासंती आई त्यांच्या मागे आमच्या अनु आई बघा आज कॉम्पिटिशनसाठी सज्ज होऊन या इथे आलेले आहेत. सो फ्रेंड्स ब्लॉग इथे संपलेला नाही आहे तिसरा जो पार्ट येणार आहे तो देखील तेवढाच इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून तिसरा पार्ट देखील बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असेच इंटरेस्टिंग ब्लॉग याच्या पुढे देखील बघायला भेटतील. त्याची ग मेंढरा 360